लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हिंगोली जिल्ह्यात सध्या रस्ते नसलेले पूल चर्चेत आहेत. पहिला पार्ट 1 जे आहे ते टीव्ही मराठीने जिंतूर शेनगाव मार्गावरील येलदरी पूल दाखवला होता आणि त्याच येलदरीच्या बातमीनंतर टीव्ही मराठीच्या बातमीनंतर त्याच येलदरीच्या पुढील कामासाठी जे आहे ते 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर पार्ट 2 म्हणून आम्ही कळमनुरी विधानसभेतील पूर गावानजीक एक पुलाची बातमी दाखवली होती. खरं तर तो पूल जो आहे तो 2008 साली आताचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेव्हाचे आमदार गजानन घुगे यांनी पाठपुरावा करून उभा केलेला आहे. मात्र अद्यापही पुलाच्या पुढे रस्ताच नाही. त्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे. दादा, खरं तर तुम्ही आमदार असताना तो पूल तुम्ही मंजूर करून आणला होता, पाठपुरावा केला, पुढे अद्यापही 500 मीटरचा रस्ता नाही. नेमकी सच्चाई काय आहे? त्या पुलाचं नेमकं खरं पण काय आहे? बघा, मी गजानन घुगे, जिल्हा अध्यक्ष हिंगोली, माजी आमदार. सर, या ठिकाणी 2008ला आम्ही 3 पूल मंजूर केले होते. एक पूरचा, एक हिंगणीचा आणि दुसरा कोथळदचा. हे तिन्ही पुलं कायजू नदीवर या ठिकाणी गावाला जोडणारे रस्ते आहेत की ज्याला रस्ते जोडणारे नव्हते. आणि विशेष म्हणजे पूरचा असा पूल आहे. पूल म्हणजे औंढा तालुक्यात येते आणि अलीकडे हा हिंगोली तालुक्यात येते. दोन्ही तालुक्याला जोडणारा रस्ता आणि त्याच्यानंतर हा हिंगोली पूरला जाण्याकरता किंवा पिपळदरी जाण्याकरता किंवा आपल्या पुढे जायचं असेल, नांदपूर जायचं असेल तर सर्वात रस्ता जवळचा हा पूर आहे. पण पूल उभा झालाय. माझ्या काळात त्या टाइमवर त्याला पैसे आले, पूरचा रस्ता झाला, पाठपुरावा केला, पण पुढच्या नंतर पैसे का आले नाही, रस्ता का नाही झाला? आज बघितलं असाल तुम्ही की त्यातून पूलहून काहीच उपयोग नाही ना. आज पूल उभा राहिला परंतु त्या ठिकाणी रस्ता झालेला नाही, मान्यच आहे. तुम्ही जी दाखवलेली बातमी आहे सत्य, पूरची असू द्या, एलदरीची असू द्या, तीच परिस्थिती हिंगणीची आहे, तीच परिस्थिती तुमच्या कोथळदची आहे. आता मला वाटतं कोथळदला पैसे आले, त्या ठिकाणी पायाभरणी चालू केली. हिंगणीचा त्या ठिकाणी बांधारा कम झाला, पण त्या ठिकाणी पुढे रस्ता नाहीये. हा का होत नाही? पाठपुरावा कमी पडते, सरकार पैसे देत नाही का पाठपुराव्यामध्ये कोण कमी पडते हे मला माहित नाही. पण तिन्ही पुलाची परिस्थिती आता तुम्ही सांगताय ही सत्य परिस्थिती आहे. दादा, खरं तर सत्तेमध्ये तुम्ही पण मग तुमच्या मतदारसंघामध्ये पूर्वीचा तुमचा कळमनुरी मतदारसंघ होता, हे सगळं तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही का लक्ष घातलं नाही? तुम्ही का पत्रव्यवहार केला नाही? नाही, बघा, मी म्हणतो आमदार आणि माझे आमदार फरक असतो. सत्ता ही माझ्या पाठीमागे जात मला 15 वर्ष झाली पदावर नाही, बरोबर आहे. आणि या गोष्टीचा मी पाठपुरावा केला नाही असं पत्रव्यवहार केलाय, बरोबर आहे. पण सत्तेमध्ये राहणारा आमदार सत्तेमधले आमदार आहे ना. जसं मी सत्तेमध्ये भाजपचा जिल्हाध्यक्ष जरी असेल तरी आमदार ते सत्तेतले आहे ना. त्यांनी पाठपुरावा जर केला असता, राजू सातव सुद्धा आमदार होते, सत्तेमध्ये होते, टारपे साहेब होते तरी सत्तेमध्ये होते. आता आमदार संतोष बांगर साहेब ते सत्तेमध्ये आहेत. त्यांनी पाठपुरावा करणं आणि स्वतःच्या मतदारसंघात मागणी करणं आणि मी मागणी करायचा डिफरन्स आहे, फरक पडतो. निश्चित तुम्ही सांगितलं ना तर मी पाठपुरावा करेल, माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोलेल की गाव जोडण्यामध्ये रस्ते झाले पाहिजे. पण पाठपुरावा करण्याकरता, सभागृहामध्ये मुद्दे मांडण्याकरता, बघा हे प्रश्न जे सुटत साहेब, ते सभागृहामध्ये मुद्दे मांडून महत्वाचे मुद्दे या ठिकाणी सुटत असत. मी ज्यावेळेस आमदार होतो साहेब, एका वेळेस 12 पूल मंजूर केले होते. त्यावेळेस पैसे होते का म्हणजे मला वाटतं 31 डिसेंबर मार्च मध्ये ताबडतोब तुम्हाला मला वाटतं इंजिनियर कोणी माहिती इंजिनियर होते, त्यांना सांगितलं उगे साहेब तुम्ही चालू मध्ये 12 तुम्हाला किती पुले सांगू शकता. मी त्या टायमाला 12 पुलाचे काम सांगितले होते, 12 पुलाचे पैसे आले, 12 पुलाचे कामही झाले. असे कसं सभागृहामध्ये मुद्दा मांडला, सभागृहातून मंत्र्याच्या महोदयाच्या माध्यमातून मंजूर करणं हा मुद्दा वेगळा आहे आणि पाठपुरावा करून पत्रावर करणं मुद्दा वेगळा आहे. म्हणून सभागृहामध्ये जो प्रश्न मांडला जातो त्याला वाचा फुटल्या जाते आणि ताबडतोब प्रश्न तो मार्गी लागतो. अन्यथा मंत्री महोदयाने उत्तर दिलं हो म्हणून, आता तुम्हाला मंत्री महोदय आपल्या हक्क मग दाखल करता येतो. अनेक आयुध आहेत की त्या ठिकाणी कटमोशन आहे, अनेक व्यवस्थित म्हणजे सभागृहात विषय असतात की ते मार्ग लावणारे विषय असतात. मी तो 10 वर्ष विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षात असून एवढे मी कामं करू शकलो ना. त्यामुळे सातत्यानं पाठपुरावा करणे हा ते पर्याय आहे. तुम्ही म्हणताय की मग आता टीव्ही 9 मराठीच्या बातमीची तुम्ही दखल घेणार का? 100% दखल घेणार. मी माननीय मुख्यमंत्री आणि शिवाजीराजे यांना भेटून या बाबतीत माहिती देणार आणि तिन्ही पुलासाठी माझा पत्रव्यवहार करून मी मार्गी लागण्याचा प्रयत्न करेन. निश्चितच की आपण बघतोय की हे होते भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुगे. टीव्ही 9 मराठीची बातमीची दखल घेणार आणि आता पत्रव्यवहार जे आहे ते शिवेंद्रराजे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून पुन्हा एकदा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी दिली आहे. कॅमेरामन साईनाथ शिंदेसह मी रमेश शेंडके, टीव्ही 9 मराठी, हिंगोली. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.